प्रिय भाई बहन, आज की रोटी हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 25 मे 2026 सोमवार। मी तुला निवडले आहे, ज्याला मी पृथ्वीच्या टोकापासून घेतले, तिच्या दूरच्या भागातून बोलाविले आणि तुला म्हटले, तू माझा सेवक आहेस। मी तुला निवडले आहे आणि तुला टाकून दिले नाही। येसाया 41 अध्याय 9 वचन। जेव्हा परमेश्वर प्रेमाने म्हणतो, तू माझा सेवक आहेस, मी तुला निवडले आहे, तेव्हा आपल्या डोळ्यात आसू येतात। होय, आपण परमेश्वराचे आहोत आणि तो आपला आहे। ज्याने परमेश्वराने निवडले आहे त्यांच्यासाठी किती महान आशीर्वाद आहेत। तो वचन देतो, भिवू नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे। निराश होऊ नकोस, कारण मी तुझा देव आहे। मी तुला बल देईन, हो, मी तुला मदत करीन। माझ्या नीतिमान उजव्या हाताने मी तुला धरून ठेवीन। पहा, जे तुझ्यावर संतपले आहेत ते लज्जित व अपमानित होतील। जे तुझ्याशी वाद घालतात ते काहीच राहणार नाहीत आणि नष्ट होतील। जे तुझ्याशी संघर्ष करतात त्यांना तू शोधशील, पण ते सापडणार नाहीत। जे तुझ्या विरुद्ध युद्ध करतात ते काहीच नसल्यासारखे होतील। येसाया 41 अध्याय 10 वचन से 12 वचन। परमेश्वर आपल्या समोर 4 प्रकारचे लोकांचे उल्लेख करतो, जे आपल्यावर रागावतात, जे आपल्या विरोध करतात, जे आपल्याशी संघर्ष करतात, जे आपल्या विरुद्ध युद्ध करतात। तरीसुद्धा परमेश्वर स्वतः आपल्या बाजूने उभा राहतो। तो आपले संरक्षण करतो, तो आपल्यासाठी लढतो आणि आपल्या शत्रूंना काहीच नसल्यासारखे करतो। किती अद्भुत प्रेम! कधी कधी तुला असे वाटेल, मी अनाथसारखा आहे, मला मदत करायला कोणी नाही, माझ्यासाठी कोण उभे राहील? पण परमेश्वर तुझ्या जवळ उभा राहून म्हणतो, मी तुला निवडले आहे, मी तुला बळ देईन, मी तुला मदत करीन। ही वचने केवळ शब्द नाहीत, ती सांत्वन, सामर्थ्य आणि खात्री देतात। जर देव आपल्यासाठी असेल तर आपल्या विरोधात कोण उभे राहू शकेल? रोमकार 8 अध्याय 31 वचन। आपण धैर्याने म्हणू शकतो, परमेश्वर माझा सहाय्यक आहे, मी घाबरणार नाही। मनुष्य माझे काय करू शकतो? मी परमेश्वराला सदैव माझ्यासमोर ठेवले आहे, मी कधीही डगमगणार नाही। ही वचने सतत धरून ठेव, कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणतो, भिवू नकोस, मी तुला मदत करीन। भिवू नकोस, हे याकोबा किडिया इस्रायलच्या लोकांना, मी तुला मदत करीन, असे परमेश्वर आणि तुझ्या उद्धारकर्ता इस्रायलचा पवित्र देव म्हणतो। येसाया 41 अध्याय 13 वचन 14 वचन। पुढील ध्यानासाठी वचन, भिवू नकोस, कारण मी तुझे उद्धार केले आहे, मी तुला तुझ्या नावाने बोलविले आहे, तू माझे आहेस। येसाया 43 अध्याय 1 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी पहिले इतिहास 25 अध्याय, 26 अध्याय, 27 अध्याय। संध्याकाळी योहान 9 अध्याय 1 से 23 वचन। धन्यवाद।